तुम्हाला ही पनीर मटर बिर्याणी करायची आहे का? आणि तेही सळसळीत होणारा भात एकदम, पण जमत नाही. तर चला राधिकास किचन मध्ये आज आपण अशी एक बिर्याणी शिकणार आहे जी बॅचलर मुलेही करू शकतात आणि बॅचलर मुलीही करू शकतात. इतकी इझी रेसिपी आहे, अगदीच 15 ते 20 मिनिटात होणारी. चला तर मग पाहूया. नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला राधिकास किचनच्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग साहित्य पाहूया. इथे मी बासमती तांदूळ 2 ग्लास स्वच्छ धुवून त्याला अर्धा तास भिजत ठेवला आहे. इथे मोठे 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत. पनीर, ग्रीन पीस आणि 5 मिरची घेतली आहेत. कोथिंबीर घेतली आहे. काजू, आलं लसूण पेस्ट, तूप, तेल आणि तिथे खडे मसाले घेतले आहेत मी. आता पहा, खड्या मसाल्यामध्ये काळी मिरी घेतली आहे, तमालपत्री घेतली आहे, मसाला वेलची घेतली आहे, जावित्री, हिरवी वेलची, चक्री फूल, लवंग. इथे मी एक्स्ट्रा आणखीन तमालपत्री घेतली आहे, जिरी, धनेपूड, काळी मिरी पूड, दालचिनी पूड आणि मीठ. आता आपण इथे कृतीला सुरुवात करूया. तर चला गॅस ऑन करून घेऊया. तर पहा, कढई तापली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे तेल. तेल ही तापलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहे. पहा, हा पूर्ण गोल्डन होईस्तोवर आपल्याला असा तळून घ्यायचा आहे, एकदम क्रिस्पी. पहा, इथे लाईट गेली आहे. असाच आपल्याला सगळा कांदा आहे हा पूर्ण गोल्डन होईस्तोवर असाच फ्राय करून घ्यायचा आहे. पहा, इथे कांदा तळून रेडी आहे. आता आपण इथे काजू तळून घ्यायचे आहे. लो फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती नाही घ्यायचे तळून. सतत हलवत राहायचं. काजू आता काढून घेऊया. आता इथे पनीर आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. पनीर ही लो फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं 2 ते 3 मिनिटे दोन्ही साईडून. पहा, आता पनीर हे काढून घेऊत आपण. आता इथे आपण तूप घालून घेऊया 1 स्पून. आता तूप इथं मेल्ट झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ.
आता ह्याच्यामध्ये मी ह्या साईडचे 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. मी तांदूळ 2 ग्लास घेतले होते म्हणून पाणीही 2 ग्लासच घालायचं आहे. आता पहा ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं. आता ह्याला एक उकळी येईस्तोवर अशीच फ्लेम ठेवायची. इथे हाय फ्लेमला ठेवलं आहे. पहा 2 ते 3 मिनिटं अशीच ठेवायची. सगळे मसाले त्याचं हे उतरलं पाहिजे स्वाद. आता मी इथे गॅस लो फ्लेम करते आणि आता मी हे सगळे मसाले काढून घेते. तुम्हाला हवे असतील तुम्ही तसंच ठेवले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हा भिजवला होता अर्धा तास तो तांदूळ आता ह्याच्यात अलगद हाताने काढून घ्यायचा आणि ह्याला बॉईल करून घ्यायचं. 10 मिनिटं हाय फ्लेमवरती घ्यायचं. हाय फ्लेमवरतीच त्याला बॉईल करून घ्यायचं. बिना झाकण ठेवता. पहा 10 मिनिटं अजून झाली नाही आहेत आपली. हाय फ्लेमवरतीच आहे. मध्ये मध्ये फक्त असं हलवून घ्यायचं एकदम हलक्या हाताने. फास्ट हलवायला गेला तर ते तुटू शकतो. आपल्याला इथे 100% शिजवून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच मध्ये मध्ये हलवत राहायचं. पहा शिजत आलेला आहे. 6 ते 7 मिनिटं झाले आहेत. पहा इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी इथे पुरण वाटायच्या चाळणीवरती काढून घेणार आहे. तर मी असंच पूर्ण ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. थोडं हे पाणी ह्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं नाही. सेम प्रोसेस फॉलो करा. आता ह्याच्यावरती 1 स्पून आपण तूप घालून घेऊ आणि ह्याला वरून झाकण लावून ठेवायचं. म्हणजे मऊ राहतो एकदम छान भात. थोडंसं ह्याला मिक्स करून घ्यायचं तुपाला. अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं. आता इथे तेल घालून घेऊया. इथे मी थोडं तेल आणि थोडं तूप असं यूज करणार आहे. आता इथे तेल आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये जिरी, आता ह्याच्यामध्ये तमालपत्री, आणि लगेच आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळी पेस्ट. गॅस मिडियम फ्लेमला आहे. मिडियम फ्लेमलाच ठेवायचं, लोला ठेवायचं नाही. आता ह्याच्यामध्ये मिरची आणि ग्रीन पीस घालून घेणार आहे. थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आता ह्या ठिकाणी. आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं झाकण लावून घ्यायचं.
मी इथे अखंड मिरची टाकली आहे, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करून टाकू शकता। आता आपण इथे धनेपूड, काळी मिरी पूड, दालचिनी पावडर, मिठाचं प्रमाण ठेवायचं। आपण भात शिजताना हे घातलं होतं आणि आता हे घालतो। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर परतवायचं फक्त। आता इथे पनीर घालून घेऊ। आता इथे राईस घालून घेऊ। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने राईस तुटू शकतो आपला। अगदी हलक्या हाताने हलवत घ्यायचं आहे। आता लो फ्लेम आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तांदूळ ही किती छान शिजला आहे बघा, आणि मोकळा पण शिजला आहे। तुमचा जर तांदूळ जास्त शिजला, आणखीन जर तुम्हाला समजलं नाही आणि एकाला एक चिपकून बसायला लागला, तर डायरेक्ट त्याला बाहेर काढल्या थंड पाणी ओतायचं, नाहीतर अगोदरच त्याची स्टीम असते त्याच्यात आणखीन तो जास्त शिजतो। ही टिप्स नक्की फॉलो करा, तुमची अशीच बिर्याणी होईल। आता आपण ह्याच्यावरती काजू घालून घेऊ। काजू लास्टलाच घालायचे, मऊ पडतात। आपण जो तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि वरून कोथिंबीर। आता हेही 2 मिनिटं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। पहा इथे लो फ्लेमच आहे, फ्लेम मी वाढवली नाहीये। एकदम हलक्या हाताने हलवायचं। पहा किती सुंदर झाली आहे आपली बिर्याणी। कोणीही इझी ट्राय करू शकता। एकदम मोकळी झाली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा। जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।